तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव 3 सप्टेंबर 2025 ताज जळगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीसह अल्पसंख्याक विभाग, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच NSUI यांच्या शिष्टमंडळाने एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले। या निवेदनात बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला। काँग्रेस पक्षाने हे गुन्हे राजकीय द्वेषातून दाखल झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले। निषेधाची ठाम मांडणी। काँग्रेस शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात त्वरित खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली। यावर तोडगा निघाल्यास जिल्हाभरात तांत्रिक मार्गाचा अवलंब करून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाने दिला। या प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने अन्यायाविरोधात आवाज बुलंद करत काँग्रेसच्या एकतेचे प्रदर्शन घडवून आणले। जळगाव शहरात सादर केलेल्या या निवेदनात स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच ठामपणे सांगितले की राहुल भाऊ बोंद्रे यांच्यावर दाखल झालेले खटले न्यायव्यवस्थेचा गैरवापर करणारे आहे। राजकीय सूडबुद्धीपोटी अशी पावले उचलली जात असल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलनाची तयारी सुरू। काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले की जर प्रशासनाने गांभीर्याने हा प्रश्न सोडवला नाही तर जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागेल। तांत्रिक आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा उभा केला जाईल। यातून लोकशाहीच्या चौकटीत राहून अन्यायाविरोधात लढा दिला जाईल। सर्वांनी एकदिलाने अशा चळवळीला साथ देण्याचे ठरवले। काँग्रेसच्या विविध आघाड्यांनी दाखवलेले ऐक्य हे या आंदोलनाचे बळ ठरणार आहे। युवक काँग्रेस व NSUI ने विशेषतः संघर्षात आघाडीवर राहण्याचा निर्धार व्यक्त केला। महिला काँग्रेसनेही अन्यायाविरोधात ठाम आवाज उठवला। न्यायासाठी ठाम लढा। स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जनतेला दिशाभूल करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र काँग्रेस पक्ष अशा कारस्थानांना कधीही बळी पडणार नाही। लोकशाही मार्गाने आंदोलन उभारून सत्य बाहेर आणले जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। जळगाव शहरात झालेले हे निवेदन सादरीकरण केवळ एक औपचारिकता नसून संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे ठरले आहे। राहुल भाऊ बोंद्रे यांच्या समर्थनार्थ आवाज उठविणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवलेली ताकद भविष्यातील लढ्याचे स्वरूप निश्चित करणारी ठरेल। या निवेदनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे की राजकीय सूडबुद्धीमुळे दाखल झालेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेतले गेले नाहीत तर जिल्हाभरात व्यापक स्वरूपाचे आंदोलन घडेल। यामुळे प्रशासन व शासन यांच्यावर दबाव वाढणार असून काँग्रेस कार्यकर्ते न्यायासाठी शेवटपर्यंत लढा देण्यास तयार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।